उपस्थित सर्वच मान्यवर, या सर्वांचंच हार्दिक स्वागत। इथे आपण काही संस्थांचा सत्कार करणार आहोत, त्याचप्रमाणे या मांगणे चाळीतले ज्यांनी काही आपलं चांगलं योगदान या समाजासाठी दिलेलं आहे अशा सर्वांचा सन्मान इथे करणार आहोत। उपस्थित सर्वच महिला वर्ग, त्याचप्रमाणे मागे बसलेले सर्व पुरुष मंडळ, या सर्वांचंच मी मांगणेचाळ गणपती मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करते। यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान इथे करण्यात येतोय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक रचना पाटील यांनी करायचंय। लक्ष्मी तोरण यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचंय। मॅडम लवकर या जरा। सर्वांना नमस्कार। मांगणेचाळ कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आम्ही मांगणेचाळ येथील सर्व नागरिक, सर्व यंग जनरेशनने मिळून हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। दरवर्षी गणपती मंडळाचा गणपती असतो, पण यावर्षी थोडंसं नवीन काहीतरी करायचा मानस आम्ही हाती घेतला आणि हा कार्यक्रम करण्याचं ठरवलेलं आहे। मांगणेचाळीमध्ये राहून देखील काही गुणी आणि गुणवंत विद्यार्थी म्हणा किंवा उद्योजक म्हणा नावारूपाला आलेले आहेत, त्यांचाही सन्मान आम्ही करणार आहेत। तसेच एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या संस्था बार्शीमध्ये सामाजिक कार्य करतायत त्या संस्थेचा देखील आम्ही सन्मानित करायचं ठरवलेलं आहे। त्यानिमित्तानं आपण सर्व आमच्यावर प्रेम करणारे लोक उपस्थित राहिलात त्याबद्दल शब्दसुमनाने आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ज्या सामाजिक संस्था खूप मोठं काम करतात त्यांची खूप छोटीशी सत्कार आम्ही करतोय, कारण त्यांच्या कामाला उपमा देण्या इतकं आम्ही मोठे नाही आहेत, तरी पण आम्ही एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांच्या कामाला थोडंसं प्रेरणा देण्याचं काम आम्ही करतोय। त्याचप्रमाणे जे आमच्या गल्लीतले विद्यार्थी आहेत, जे नवीन उद्योजक आहेत किंवा ज्यांनी त्यांच्या आयुष्यात काहीतरी अचीव केलेलं आहे, अशा लोकांचाही सत्कार इथं करण्याचं ठरवलेलं आहे। साहेब, काल तुम्हाला आम्ही निमंत्रण पत्रिका द्यायला आल्यावर तुम्ही आमच्या कार्यक्रमाचं कौतुक केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। कारण महिलांनी पुढाकार घेऊन काहीतरी केलं तर खूप चांगलं होत असतं, कारण घडवणारी स्त्री असते असं म्हणतायत आणि म्हणूनच आम्ही या पोरांना थोडंसं सहकार्य करायचं ठरवलं आणि यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याला तुमच्यासारख्यांची शाबासकीची थाप मिळाली तर यांना आणखीन प्रेरणा मिळेल आणि आणखीन यांची गोड चांगल्या प्रकारे होईल। एवढंच बोलून मी माझं प्रास्ताविक संपते आणि आपण प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करतोय। सर्वप्रथम आपण अतिथी देवो भव प्रमाणे पाहुण्यांचा सत्कार घेतोय आणि त्यानंतर आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय। खरं तर मांगणेचाळ ही वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आहे। म्हणजे मांगणेचाळीतला इतिहास बघितला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते कुठेतरी नाव आपलं छान व्हावं हा प्रामाणिक उद्देश घेऊन या सगळ्या महिला वर्गाने तुम्हाला मदत करण्याचं ठरवलंय। बरोबर आहे का सगळ्या महिला वर्ग? अगदी बरोबर आहे ना? म्हणजे मांगणेचाळीचा इतिहास फार मोठा आहे आणि आत्ताची जी नवीन पिढी आहे ती कोणतीही चाळ असो सगळ्याच दृष्टीतून प्रसिद्ध असते, कारण युवा पिढी ही का बिघडतीये हे तुम्हालाच माहिती आहे, त्या युवा पिढीलाच माहिती आहे। तो आई वडिलांचा दोष आहे का तुमचा दोष आहे हे माहित नाहीये, परंतु असं चांगलं वळण लागावं, असं गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सगळ्यांनी चांगलं कार्य करावं यासाठी हा अट्टहास, हा थाट मांडलेला आहे। पुन्हा एकदा मांगणेचाळ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बार्शी यांच्या वतीने मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बार्शी शहर पोलीस स्टेशनचे PI साहेब म्हणजेच पोलीस निरीक्षक साहेब
बालाजी कुगडे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी राजेंद्र मांगडे यांना विनंती आहे. राजेंद्र मांगडे यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद साहेब. यानंतर डॉक्टर प्रभावती लाड मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केला जातोय. लक्ष्मी तोरण आणि नम्रता पिंगळे या दोघींनी त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर माजी नगरसेवक रोहित लाकाळ इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केला जातोय. शहाजी पिसे आणि प्रदीप घोडके या दोघांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. डॉक्टर NK पाटील सर इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केला जातोय. बाबा मांगडे यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. सर्वांना एक विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजवून आपण या मंडळाच्या सर्वच आयोजकांचं स्वागत करूयात. त्याचप्रमाणे मान्यवर मंडळींचं स्वागत करूयात. आपण सर्वांना सन्मानित करणार आहोत आणि विशेष सन्मान आणि विशेष कौतुक की किरण मस्तानी मॅडम इथं आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करत आहोत. रचना पाटील आणि अभिलाषा मांगडेला मी विनंती करते की त्यांनी किरण मस्तानी यांचा सत्कार करायचा. इथे डॉक्टर नितीन थोरबोले सर उपस्थित आहेत. डॉक्टर साहेबांचंही स्वागत इथं केलं जात आहे. प्रशांत गायकवाड यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. डॉक्टर नितीन थोरबोले सर. या ठिकाणी माजी नगराध्यक्ष दगडू नाना मांगडे यांचंही हार्दिक स्वागत. त्यांचाही सन्मान केला जातोय. प्रशांत गायकवाड यांनी त्यांचाही सन्मान करायचा आहे. रितेश देशमुख यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. दगडू नाना मांगडे यांचंही हार्दिक स्वागत. माजी नगराध्यक्ष त्यांचा सन्मान रितेश देशमुख यांनी करायचा आहे.
सुधीर बापू नाकाडे आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जातोय. नारायण बनसोडे यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. बार्शी शहर पोलीस स्टेशनचे बरबडे साहेब इथे उपस्थित आहेत. अत्यंत हसीत खेळत व्यक्तिमत्व असं बरबडे साहेबांचाही सन्मान होतोय. संदीप कदम यांनी करायचा आहे त्यांचा सन्मान. बरबडे साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. यानंतर बार्शी शहर, बार्शी तालुका या ठिकाणी ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे अशा आपल्या बार्शीच्या सगळ्या संस्था, त्यांचाही सन्मान इथे केला जातोय. ज्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे आणि तेही उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा संस्थांचाही इथे सत्कार केला जातोय. ओनली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, वाणी मॅडम पण इथे उपस्थित आहेत. रचना पाटील यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. वाणी मॅडमचा सत्कार करा. रचना पाटील मॅडम, ओनली समाजसेवा, सगळे या लवकर लवकर, जरा सगळेजण या. रगे मॅडम थोडी चेअर काढा तुमची बाजूला. आयोजक मंडळी थोडे बाजूला सरका. कुकडे साहेबांना विनंती आहे, त्यांनी कृपया यांच्या समोर यायचं आहे. ओनली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचा इथे सन्मान केला जातोय कुकडे साहेबांच्या हस्ते. सहयोग, सेवा आणि समर्पण या उदात्त ध्येयातून समाज हितासाठी सातत्याने कार्यरत असलेली आपली संस्था आहे. आपण शैक्षणिक संस्थांना दिलेला आधार, सरकारी संस्थांना केलेली मदत, त्याचप्रमाणे धार्मिक व सांस्कृतिक कार्यास दिलेले सहकार्य, तसेच रक्तदान शिबिरांसारख्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन अशा विविध उपक्रमांद्वारे आपली संस्था कार्य करते. त्यासाठी हा सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, त्याचप्रमाणे बुके हे सगळंच देऊन आपलं स्वागत केलं जातंय. टाळ्यांच्या गजरात आपण ओनली समाजसेवेचं स्वागत, कौतुक करूया. यानंतर ध्यास महिला नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बार्शी यांच्या पण सगळ्या ज्या कोणी आहेत त्यांनी पटकन यायचं आहे कृपया. कुकडे साहेबांना पुढचा कार्यक्रम आहे त्यासाठी आपण जरा लवकर करतोय. ध्यास महिला नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बार्शी, चला लवकर. लाड मॅडमनी पण कृपया समोर यायचं आहे. लाड मॅडम, महिलांसाठी हा उदात्त संकल्प घेऊन उभारलेली आपली ध्यास पतसंस्था आज अनेक अडचणीत असलेल्या महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. आर्थिक गरजेत अडकलेल्या, संघर्षातून मार्ग शोधणाऱ्या मातांना, बहिणींना, गृहिणींना, उद्योजक महिलांना कर्जाच्या आणि आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून पुन्हा आत्मनिर्भर होण्याचा आधार मिळवून दिलेला आहे. ही संस्था केवळ पैशाचं सहाय्य करत नाही, तर आत्मविश्वास, स्वाभिमान, उज्ज्वल भविष्य यांची सुद्धा बीज पेरली जातात. अशा या ध्यास महिला नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बार्शी यांचा सर्वच महिलांचा सन्मान इथे कुकडे साहेबांच्या हस्ते केला जातोय.
लाड मॅडमनी कृपया समोर यायचं आहे. एक ग्रुप फोटो परत घ्या मॅडमच्या सोबत. सगळ्या महिलांसाठी आपण टाळ्या वाजवूयात का? थोड्याशा टाळ्यांची कमतरता पडतीये. जाणीव फाउंडेशन बार्शी, सगळेजण लवकर या. जाणीव फाउंडेशन बार्शीचे सगळे मेंबर, अध्यक्ष, सचिव, त्याचप्रमाणे सर्व मेंबर. जाणीव फाउंडेशन समाजातील निरपेक्ष सेवेतून उदयास आलेली ही संस्था आहे. गोमातेचं रक्षण, गोशाळेचं संचालन, स्वच्छ बार्शी या संकल्प, वृक्ष लागवड, संगोपन तसेच एकल पालक बालकांच्या जीवनात आधाराचा हात अशा अनेक कार्यातून मानवतेला नवी दिशा देत आहे. आपल्या निस्वार्थ सेवाभाव, समर्पण आणि करुणामय कार्याचा गौरव म्हणून हे सन्मानपत्र आपल्याला बहाल केलं जात आहे. मी NK पाटील सरांनाही कृपया विनंती आहे. डॉक्टर NK पाटील सर कृपया समोर यावं सर. यानंतर मातृभूमी प्रतिष्ठान, त्यांचाही सन्मान केला जातोय. मातृभूमीचे सर्व अध्यक्ष, सचिव, सगळे मेंबर्स यांनी कृपया समोर यायचंय. मातृभूमीचे कोण आलेले आहेत? हा, रावसाहेब यादव समोर यायचंय. इकडे समोर या. मातृभूमीचे सर्व आलेले मेंबर्स, निराधार, असहाय्य आणि कुणाचाही आधार नसलेल्या 100हून अधिक व्यक्तींना घरपोच डबा अशी अन्नपूर्णा योजना ज्या प्रतिष्ठानकडून केली जाते, असे मातृभूमी प्रतिष्ठान आणि मातृभूमी प्रतिष्ठानचं अध्यक्षस्थान भूषवणारे संतोष काका ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत असते. यानंतर श्री भगवंत ब्लड सेंटर बार्शी मेंबर आलेत का? सगळे अध्यक्ष, सचिव, त्याचप्रमाणे त्यांचे काही मेंबर्स आहेत का? कार्यकर्ते कृपया त्यांनी समोर यायचे. श्री भगवंत ब्लड सेंटर मानवतेच्या सेवेसाठी निस्वार्थ भावनेने कार्यरत असलेली आपली रक्तपेढी गेल्या 5-6 वर्षापासून सतत रक्त संकलन करून अनेक गरजूंना वेळेवर सुरक्षित रक्त उपलब्ध करून देत आहे. त्यांची पुण्यामध्ये पण एक ब्रांच आहे आणि मुंबईमध्ये लवकरच सुरू होईल असे शशिकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही ब्लड बँक कार्यरत असते. कधीही कोणालाही रक्त पुरवठ्याची गरज लागली तर नेहमीच ही कार्यरत असते. श्रीमान रामभाई शहा ब्लड बँक बार्शी इथे उपस्थित आहेत का कोणी? त्यांचे अध्यक्ष. मानवतेच्या सेवेसाठी आपलं सुद्धा जीवन कार्य समर्पित करणारी इंडियन रेड क्रॉस सोसायटी उपशाखा बार्शी संचलित श्रीमान रामभाई शहा ब्लड बँक ही सुद्धा कार्यरत असते. अजित कुंकुलोळ सर त्याचप्रमाणे सर्वच जण यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत असते. वृक्ष संवर्धन समिती बार्शी शहरामध्ये, बार्शी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचा आपण जो हिरवागार थंडावा घेतोय, अशी वृक्ष संवर्धन समिती यांचे अध्यक्ष उमेश काळे आणि त्यांचे सगळेच मेंबर्स अत्यंत थाटाने मस्त नटून थटून चहाचा कप हातात घेऊन सकाळच्या प्रहरी झाडं लावत असतात आणि ती हिरवळ आपल्या मनापासून ते सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवत असतात. असे उमेश काळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही वृक्ष संवर्धन समिती कार्यरत असते. त्यांचाही सन्मान इथे केला जातोय. जोरदार टाळ्या वाजवूयात आपण, कारण कोरोनाच्या काळामध्ये बार्शीची लोकसंख्या फार कमी मेलेली आहे आणि ती फक्त आणि फक्त हिरवळीमुळे, त्यामुळे त्यांचा सन्मान इथे केला जातोय. समीर वायकुळे सर इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान इथे केला जातोय. शुभम काळे आणि रेहान तांबोळी या दोघांनी करायचं आहे. समीर वायकुळे सर धन्यवाद साहेब. समीर वायकुळे सरांचा सन्मान केला जातोय. शुभम काळे आणि रेहान तांबोळी या दोघांनी लवकर करायचं आहे. यानंतर मांगडे चाळीत काही उद्योजक निर्माण झाले. यांनी आपली उद्योजकता अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे नेलेली आहे.
वाणी मॅडमचाही सन्मान होतोय. रचना पाटील त्यांनी वाणी मॅडमचा सन्मान करायचा आहे. मांगणे चाळीत काही उद्योजक निर्माण झाले, त्यांचाही इथे सन्मान केला जातोय. संदीप शिवाजी कदम ॲक्वा उद्योजक. संदीप शिवाजी कदम सर यांनी समोर यायचं आहे. उपस्थित सर्वच मान्यवरांनी कृपया उठून उभं राहून त्यांचा सगळ्यांचा सन्मान करायचा आहे. कुकडे साहेबांना विनंती आहे उद्योजक संदीप शिवाजी कदम यांचा सन्मान करण्यासाठी. रामा रामगुडे यांचा सन्मान करायचा आहे. अक्षय थोरात यांच्या हस्ते होईल. युवराज तात्या बारंगुळे उद्योजक युवराज तात्या बारंगुळे मांगणे चाळीतले आदर्श स्थान ते उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांना शुभेच्छा. शाकीर शेख उद्योजक शाकीर शेख गणेश पिंगळेंनी सत्कार करायचा आहे. गणेश पिंगळे त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रदीप घोडकेंनी सन्मान करायचा आहे. यानंतर रोहन कदम यांचाही सन्मान होतोय. रोहन कदम युवराज वाघमारे यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर आदित्य पिंगळे अभि देशमुखनी त्यांचा सन्मान करायचा आहे. आदित्य पिंगळे विशाल गाडेकर ॲडव्होकेट यतीश बाबूराव गायकवाड ॲडव्होकेट यतीश बाबूराव गायकवाड आपण कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करतोय. कुकडे साहेबांना थोडीशी घाई आहे, पुढच्या कार्यक्रमासाठी त्यांना जायचंय. चालू द्या. चालेल.